हॅलो. नमस्ते, गुड मॉर्निंग. सर्वांचं या ठिकाणी स्वागत. नेहमीप्रमाणे दररोज आपण सकाळी उठून सर्व विद्यार्थी ऑनलाईन तास जॉईन करतात. आपलं हे महत्वाचं वर्ष आहे आणि आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब आणि शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षक, त्याच पद्धतीने सर्व अधिकारी वर्ग आपल्यासाठी ऑनलाईन तासिकेची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत आणि आपण त्याचा लाभ घेत आहात. याचा निश्चितच आपल्या जीवनामध्ये चांगला फायदा होणार आहे. माझं नाव रामकिसन तुकाराम वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा वस्ती, तालुका अर्थातच पाथर्डी. कारण ही तासिका जुलै महिन्याची सर्व तासिका पाथर्डी तालुक्याला आता 4थीच्या वर्गासाठी आहे आणि 2-3 दिवस राहिलेले आहेत आमच्या तालुक्यासाठी. आजचा जो काही विषय आहे तो विषय आहे फार महत्वाचा आणि त्या विषयाचं नाव आहे मूलभूत गणिती क्रिया. आता मूलभूत गणिती क्रिया आपल्याला माहिती, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. मात्र या मूलभूत क्रियेवरती येणारी व्यावहारिक उदाहरणं आपल्याला पाहिजे. आपल्याला शिकवलेलं आहे आतापर्यंत. आपला 4थीच्या वर्गाचा जर अभ्यासक्रम पाहिला तर काय झालं, आपलं संख्याज्ञान झालं. संख्याज्ञान काय आहे? संख्या वाचन आहे, लहान मोठी संख्या आहे, विस्तारित रूप आहे, त्याचबरोबर मूळ संख्या आहेत, संयुक्त संख्या आहेत, समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, यावर येणारे प्रश्न आहेत. तो भाग आपण पाहिला. त्यानंतर गणिती क्रिया सुरू होतात, त्यामध्ये बेरीज येते, वजाबाकी येते, गुणाकार येतो, भागाकार येतो. हे तुम्ही शिकलात. भागाकाराचं सूत्र तुम्हाला माहिती, भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी, ते शिकलात. विभाज्यतेच्या कसोट्या झाल्या असतील. त्याच्यानंतर तुम्ही पुढे आले, अपूर्णांक शिकले आणि अपूर्णांक शिकल्याच्या नंतर आमच्या तालुक्याला तासिका आल्या. आम्ही मापन शिकवलं तुम्हाला. त्यामध्ये वस्तुमानापासून लांबी वस्तुमान, त्याचबरोबर दिनदर्शिका असेल, काळ मापन असेल, सर्व काही मापनाचा भाग झाला. त्याचबरोबर आज आपल्याला याचा पुढचा भाग करायचा की आतापर्यंत जे काय आपण शिकलो आहे का नाही, त्या शिकलेल्या भागावरती असे गणित विचारले जातात की 2-3 घटक एकत्र करून, कधी अपूर्णांक गणिती क्रिया, कधी मापन गणिती क्रिया, याचं कॉम्बिनेशन करून गणित विचारली जातात. आणि अशी गणित विचारण्याचं कारण असं असतं की स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना काही प्रश्न कठीण येतात, त्याचं प्रमाण असतं 20%, 25%. आणि ही जी काही कठीण प्रश्न असतात 5-10 ती या घटकावर असतात की मूलभूत क्रिया आहेत पण व्यावहारिक उदाहरण. आता व्यवहार म्हणजे काय जर म्हटलं तर व्यवहाराचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे. व्यवहाराचं काय असतं पहा. आईने सांगितलं जा बाजारातून 100 रुपयाची नोट दिली आणि सामान घेऊन ये. मुलगा जातो, सामान घेऊन येतो, त्याने साखर आणली. किती बिल झालं?
तो म्हणतो माहीतच नाही, आईला पैसे मोजून देतो. हा व्यवहार नाही. ठीक आहे ना. एका मुलाला सांगितलं, बाबाने 1000 रुपये दिले, पेट्रोल भरलं, 780 रुपयाचं पेट्रोल भरलं. बाबाने त्याच्याकडे 1000 रुपये दिले, तो गेला पेट्रोल पंपावाल्याने त्याला 120 रुपये दिले, हा खिशात घेऊन आला, गाडी घेऊन एक वाटाने आले आणि बाबाने विचारलं किती पैसे घेतले रे मागून? मला बरोबर घेतले 100, त्यांनी दिले मला तेवढे घेतले. अरे दिले किती त्यांनी? 120. अरे बाबा 100 रुपये कमी दिले ना. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. हे असतं व्यवहार. आपल्याला कधी कधी काय होतं, मुलगा आहे परंतु त्याला व्यवहार कळत नाही, इकडे बेरीज करतो, वजाबाकी करतो, पण व्यवहारातली जी काही गणित असतात तीही आपल्या दृष्टीने महत्वाची असतात. म्हणून गणित हा विषय आपल्या दृष्टीने नुसता कागदावरचा विषय किंवा वहीवरचा विषय नसतो, तर आपल्या दृष्टीने आर्थिक व्यवहार असतो आणि त्याचा विचार केला पाहिजे. आता एक सुंदर गोष्ट आठवली. गोष्ट अशी आहे की संत एकनाथ महाराज पैठणचे, आणि ते रात्री असा हिशोब करत असताना त्यांच्या लक्षात आलं की 1 पैशाची चूक झाली. त्या काळात 1 पैशाला किंमत होती आणि ते विचार करायला लागले नेमकी चूक झाली कुठं. त्यांचे गुरु होते जनार्दन स्वामी. सर्व झोपले, विद्यार्थी झोपले, जनार्दन स्वामी झोपलेत आणि यांनी जो हिशोब सुरू केलेला आहे सगळा हिशोब पाहतात, चूक काय सापडत नाही. 12 वाजले, 1 वाजले आणि रात्रीचे 2 वाजता त्यांना ती चूक सापडली. त्यांनी टाळी वाजवली आणि सांगितलं सापडली. सापडली. टाळी वाजल्याच्या नंतर गुरु उठले, जनार्दन स्वामी एवढ्या रात्री कोण जागलाय? त्यांनी पाहिलं तर एकनाथ महाराज त्या ठिकाणी कंदिलाच्या उजेडामध्ये तो हिशोब करताना दिसले. आनंद दिसतोय. अरे ते म्हणले काय सापडली? काय करतो एकनाथ? काय नाही म्हणले, गुरुजी मी हिशोब करत होतो, 1 पैशाची चूक झाली होती, ती मला सापडत नव्हती आणि ती सापडली. एकनाथ महाराजांनी सांगितलं अरे बाबा 1 पैशाची चूक सापडली तुला, एवढा आनंद झाला, उद्या भगवंताचे जर दर्शन तुला झालं तर किती आनंद होईल. आणि यापासून त्यांना प्रेरणा मिळाली. मला सांगायचं तात्पर्य या गोष्टीतून एवढंच आहे की हिशोब जीवनामध्ये महत्वाचा असतो, व्यवहार जीवनामध्ये महत्वाचा असतो आणि तो आपल्याला गणितामुळे समजत असतो. आता आपल्याकडे साधनं भरपूर झालेले आहेत, परंतु नुसत्या साधनाचा विचार करून चालत नाही. यातून दुसरी गोष्ट कळत असते. स्पर्धा परीक्षेमध्ये अशी गणित का देतात? त्याचं कारण असं असतं की विद्यार्थ्याला माहिती डाटा पुरवलेला आहे, विद्यार्थी त्याच्यावर विचार काय करतो, उत्तर कसं देतोय हे फार महत्वाचं आहे. विद्यार्थ्याची तुम्हाला जर उद्या तुम्ही एखाद्या पदावर गेले, उद्या एखादे अधिकारी झाले, तुम्हाला माहिती आहे, पण त्या माहितीच्या आधारे तुम्हाला पूर्ण निर्णय घेता आले पाहिजेत. निर्णय क्षमता आपल्याला यातून विद्यार्थ्याची तपासायची, अशा स्वरूपाची गणित असतात. आणि ही गणित आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मूलभूत क्रियावर आधारित गणित. वास्तविक पाहता ही अवघड काहीच नसतात, एकदम सोपी असतात. परंतु आपल्याला काय वाटतं ही गणित अवघड आहेत आणि काहीतरी वेगळं आल्याच्या नंतर आपल्या डोक्याला आपण तिसराच विचार करतो. तर चला पाहूया आपण पहिलं गणित. या ठिकाणी तुम्हा सर्वांना दिसत असेल गणित आहे. एक पुस्तक व एक पेन यांची एकूण किंमत 18 रुपये असून पेन पेक्षा पुस्तकाला 6 रुपये जास्त लागतात, तर 2 पुस्तकांची किंमत किती? पर्याय नंबर 1 18, पर्याय नंबर 2 21, पर्याय नंबर 3 24 आणि पर्याय नंबर 4 10. आता पहा या ठिकाणी मी फळ्यावर येतो आणि तुम्हाला हे गणित कसं सोडायचं यावर आपण या ठिकाणी चर्चा करूया. ठीक आहे, सर्वांना गणित दिसत असेल? थोडस चमकतं, 1 मिनिट. तर ठीक आहे, या ठिकाणी समोर गणित आहे. एक पुस्तक आणि एक पेन यांची एकूण किंमत 18 रुपये आहे. पेन पेक्षा पुस्तकाला 6 रुपये जास्त लागतात, तर 2 पुस्तकाची किंमत किती? आमच्या वर्गात मुलांना गणित दिलं, काही मुलं असे बघायला लागले काय करायचं, कसं करायचं.
एक हुशार मुलगा होता, त्याने काय केलं, बरोबर सूत्र टाकलं, गणित केलं आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचंही उत्तर चुकलं. दुसऱ्याने केलं, त्याचंही चुकलं. आणि एक असा विद्यार्थी होता की त्याला गणित एवढं काय चांगलं जमत नव्हतं, पण त्याने सांगितलं, सर मी सांगू का? म्हटलं सांग. त्याने सांगितलं 24 रुपये. मी विचार केला की चांगल्या मुलांना आलं नाही, याला कसं काय आलं? त्याला विचारलं कसं काय केलं? तो म्हणला काय नाही सर, मी बेरीज केली. म्हटलं कोणाची बेरीज केली? तो म्हटला बेरीज केली या 18ची आणि या 6 रुपयाची, ती आली 24 रुपये. ती उत्तर दिलं. पहा मित्रांनो, काय झालं? त्यानं बेरीज केली. आता त्याची बेरीज बाकीचे पोरं म्हणले छे 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 म्हणले, असं नसतं. बेरीज कसं काय याची? हे गणित कसं आहे असं? तर मित्रांनो, हा एक स्कॉलरशिपला येणारा नेहमीचा प्रश्न असतो. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न येतात. एक टेबल व एक खुर्चीची किंमत एवढी आहे, खुर्चीपेक्षा टेबलाची किंमत एवढी जास्त आहे, तर खुर्चीची किंमत किंवा टेबलाची किंमत, किंवा बुद्धिमत्तेला कालच्याच पेपरला आलं होते 2 गणित, किंवा नेहमी येतात आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज एवढी आहे, त्यांच्या वयातील फरक समजा एवढा आहे, तर आईचं वय किती किंवा मुलाचं वय किती. असे हे गणित पेपरला, पहिल्या पेपरला किंवा दुसऱ्या पेपरला एखादं गणित निश्चित असतं. मग हे गणित सोडायचं कसं? तर आमच्या मुलांनी बेरीज केली, मग त्याचं बरोबर होतं. मग तुम्ही म्हणता बेरीज करायची का? तर मित्रांनो, त्याच्यासाठी एक सूत्र आहे, सोपं आणि साधं सूत्र असतं. ज्यावेळेस त्या दोघांची 2 राशी असतात, समजा एक पुस्तक आहे आणि दुसरी राशी पेन आहे, किंवा एक आई आहे मुलगा आहे, असे 2 जण असतील आणि त्या दोघांची जर बेरीज दिली असेल आणि त्या दोघांमधला जर फरक दिला असेल, असंही गणित असू शकतं. एक संख्या, 2 संख्यांची बेरीज 20 आहे, त्यांच्यातील फरक समजा 6 आहे, तर मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, अशा स्वरूपाची गणित आपल्याला त्या ठिकाणी येत असतात. मग अशी गणित करीत असताना एकदम सोपं सूत्र असतं, आणि ते सोपं सूत्र असं असतं की आपल्याला जर काय करायचं असतं, या दिलेल्या बेरीजेची आणि दिलेल्या फरकाची बेरीज करायची, आणि बेरीज केल्याच्या नंतर पहा एकदम सोपं. बेरीज कशी करायची? 18 अधिक 6, ही बेरीज झाली 24. आणि मग या ठिकाणी जे काही 24 येत असतं, ती त्या मोठ्या संख्येची दुप्पट असते, म्हणजे पुस्तकाची दुप्पट असते. म्हणजे 2 पुस्तकाची किंमत असते ती, याचाच अर्थ. मग असं करताना तुम्ही म्हणता हे कसं काय झालं? तर त्यासाठी तुम्हाला मी पुढे एक दाखवतो, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल नेमकं कसं होतंय ते. पहा, आपण गणिती पद्धतीने करू, मांडणी करू. काय केलं आपण? एक पुस्तक अधिक एक पेन बरोबर 18 रुपये. त्यांनी सुरुवातीचा डाटा हा दिलेला आहे, एक पुस्तक आणि एक पेन यांची किंमत 18 रुपये माहिती दिलेली. दुसरी माहिती काय दिली त्यांनी? पुस्तकाची किंमत पेन पेक्षा 6 रुपयाने जास्त आहे, किंवा पेन पेक्षा पुस्तकाला 6 रुपये जास्त लागतात. कशी भाषा वापरली तरी आपल्याला कळतं की पुस्तक 6 रुपयाने जास्त आहे, म्हणजे त्यांच्या किमतीतला फरक 6 रुपये आहे. आपण अशी मांडणी केली, पुस्तक अधिक पेन बरोबर 18 रुपये आणि पुस्तक वजा पेन बरोबर 6 रुपये. आणि याची जर आपण बेरीज केली तर काय होणार? बेरीज केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पाहणार, अधिक एक पेन वजा एक पेन आहे, पेनला पेन गेले, पेनला पेन गेले, काही राहिलं नाही. तर आता काय होणार? पुस्तक आणि पुस्तक म्हणजे किती होणार? 2 पुस्तके किंवा 2 पुस्तकाची किंमत, याची बेरीज होणार. आणि याची बेरीज किती होते पहा, किती होते? याची बेरीज जर केली तर याची बेरीज होते 24. म्हणजे आपल्या मुलाने जे काही उत्तर दिलेलं होतं, 2 पुस्तकाची किंमत 24 आली. आपल्याला ते अपेक्षित होतं. मग आता या पद्धतीने हे झालं, परंतु याच्यासाठी एक सूत्र तयार झालं. आणि ते सूत्र काय आहे पहा. सूत्र असं आहे
हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. नेहमी कोणत्याही दोन राशी दिलेल्या असतील त्यांची जर बेरीज दिली असेल, त्यांची जर वजाबाकी दिली असेल, तर काय करायचं, तर त्या दोन्ही राशीची बेरीज अधिक वजाबाकी यांची बेरीज करायची, त्याला दोनने भागायचं. छेद दोन याचा अर्थ, छेद याचा अर्थ असतो गणिती भाषेमध्ये भागाकार करणे. त्या संख्येला तुम्ही बेरीज करा आणि सरळ भागाकार करा, तुम्हाला मोठ्या राशीची किंमत मिळेल. समजा आई आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. मुलाचं वय आईच्या वयापेक्षा 20 वर्षांनी कमी आहे. असं जर आलं तर त्या दोघांच्या वयाची बेरीज करा, त्याला दोनने भागा, आईचं वय मिळेल. मुलाचं वय जर काढायचं असेल त्यांची वजाबाकी करा, त्याला दोनने भागा, त्या ठिकाणी मुलाचं वय निघेल. म्हणून हेच सांगितलंय की मोठ्या राशीची जर किंमत काढायची असेल तर दोन्ही राशीची दिलेली बेरीज अधिक दोन्ही राशींची दिलेली वजाबाकी यांची बेरीज करा आणि छेद दोन घ्या. आणि त्या लहान जर वस्तूची किंमत काढायची असेल किंवा लहान वय असणाऱ्याची किंमत काढायची असेल किंवा लहान कोणत्याही संख्येची किंमत काढायची असेल दोन्ही पैकी, तर त्या ठिकाणी काय करायचं, त्याची बेरीज आणि वजाबाकी करायची आणि त्याला दोनने भागायचं. अशा पद्धतीचं एक गणित असतं. चला तर आता आपण पुढे येऊया. तुमच्यासाठी याच नमुन्याचं आणखी एक गणित मी घेऊन आलेलो आहे. आणि गणित काय आहे पहा. गणित असं आहे, आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 24 वर्ष असून त्यांच्या वयातील फरक 20 वर्ष आहे. तर मुलाचे वय किती? एक जणाने पटकन सांगितलं मुलाचं वय 4 वर्ष नाही 20 वर्ष झाली. बेरीज किती सोपं आहे. काय सांगितलं सर, इतक्या सोप्या गणितच काय, पण इथंच आपण चूक करतो. इतकं सोपं वाटतं पण तसं नसतं. तुम्ही काय केलं, आई आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 24 वर्षे, त्यांच्या वयातील फरक 20 वर्ष. मग किती सोपं आहे, आईचं वय 20 वर्ष आणि मुलाचं वय 4 वर्ष, झालं ना 24. परंतु जर असं आपण केलं तर आपलं चुकणार आहे. म्हणून कधीही ज्या सूत्र असतात किंवा ज्या पद्धती असतात ते एकदा डोक्यात आपल्या बसल्या की त्याच पद्धतीने जायचं, दुसऱ्या मार्गाने कधी जायचा प्रयत्न करायचा नाही. कधी कधी काय होतंय, आपण काही मध्ये अशा गोष्टी करतो ना आपल्या चुका होतात. तर आपला सूत्र काय सांगतंय, काय सूत्र, सूत्र असं सांगतंय की तुम्हाला ज्यावेळी बेरीज दिलेली असते दोन राशी आई आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. बेरीज किती आहे, बेरीज किती आहे पहा. या ठिकाणी बेरीज आहे समजा 24 बेरीज दिली. किती बेरीज दिली? 24. आणि फरक दिलेला आहे, फरक किती आहे? 20 आहे. या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आपल्या समोर. काय दिलंय, बेरीज दिली 24 आहे, फरक दिलाय 20 आहे. मग अशा वेळेस आपण काय करायचं असतं, आपल्याला मोठ्या राशीची किंमत काढायची. किंवा मोठी राशी म्हणजे आई आहे, नाही तर ज्यादा वय कोणाचं येणार, आईचं येणार का मुलाचं? साहजिकच आईचं वय येणार आहे. गीत आपण लिहायचं आई. आता आईचं वय आपल्याला काढायचंय. आईचं वय काढण्यासाठी आपण काय करणार आहे, दिलेल्या राशीची बेरीज करायची. किती आहे? 24. आणि फरक आहे तो त्यात मिळवायचा आणि त्याला 2 ने भागायचं. आपल्याला आईचं वय या ठिकाणी मिळणार. करा बरं, बेरीज किती होती? आपण जर केलं तर बेरीज होती 44. आणि त्याला जर आपण 2 ने भागलं, माहिती आपल्याला किती 2 44. पाडे आपले पाठ पाहिजेत. पाडे पाठ असले की पटकन गणित येतं. मग 22च्या पाड्यामध्ये 22 2 44 होतात. छेद 2 म्हणजे 2 ने भागत बसायचं नाही. या दोघांचा गुणाकार एवढा आला पाहिजे. बरोबर आहे. 22 2 44 तळा आपण त्या ठिकाणी करून पाहू शकतो. ठीक आहे. आपल्याला आईचं वय भेटलं. आता मुलाचं वय काढायचंय. आपल्याला विचारलेलं मुलाचं. मी दोन्ही काढून दाखवतो तुमच्या लक्षात यावे म्हणून. मुलाचे वय ठीक आहे. मुलाच्या वयाला काय करायचं, तीच पद्धत आहे हो, काही बदल करायचा नाही. 24 लिहायचे, वजा 20 करायचे.
आणि छेद 2 करावा. म्हणजे इथं काय करायचं, मोठ्याची किंमत असताना दिलेली बेरीज आणि फरक यांची बेरीज करा, त्याला 2 ने भागा. आणि लहानाचं ज्यावेळेस आपल्याला वय काढायचं त्यावेळेस 24 वजा 20 करा, त्याला 2 ने भागा. 24 मधून 20 गेले, खाली उरले 4, त्याला 2 ने भागलं. 4च्या निम्म जर केलं तर ते 2 होतात. त्याला आपण भागलं किती, 2 बेदोने 4. आपला ताळा बेदोने 4. ठीक आहे. आता आपल्या लक्षात आलं मुलाचं वय किती आलं, 2 वर्ष. मुलाचं वय किती आलं, 2 वर्ष. आणि आपण पहिल्यांदा काय म्हणतो, किती सोपं आहे, आईचं वय 20 वर्ष आणि मुलाचं वय 4 वर्ष झाले, 24 बेरीज 24 होते. पण तसं नसतं. आपण नेहमी पद्धतीने जायला, कारण आपण काय केलं, त्यांच्या वयाची बेरीज करताना त्या दोघांच्या दिलेल्या बेरजेचा आणि फरकाचं बेरीज करायची, त्याला 2 ने भागायचं. तुम्हाला आईचं वय मिळणार. मुलाचं वय काढायचं असेल त्याची वजाबाकी करा आणि त्याला 2 ने भागा, मुलाचं वय मिळणार. अशा स्वरूपाची गणित नेहमी येतात पहा. शिष्यवृत्ती परीक्षेचा हा त्यांचा एक फेवरेट अशा पद्धतीचा विषय आहे अशा गणिताचा. तर आपण या गणिताकडे पाहायचं. गणित काय आहे, आपल्याला काहीच करायचं नाही. या ठिकाणी आपण बेरीज क्रिया केली आणि त्याला 2 ने भागलं, मोठ्याची किंमत भेटते. वजाबाकी केली, त्याला 2 ने भागलं, लहानाची किंमत भेटते. किती सोपं आहे. कशासाठी आपण अशा गणिताचा भाव करून घ्यायचा. अशी एक सोपी सोपी गणित असतात. आणि अवघड काय, तुम्ही असंही करू शकता ना. आपल्याला आईचं वय काढायचं, तुम्हाला जर समजा एकदम साधा मुलगा आहे, त्याला काहीच कळत नाही, त्याने अशी बेरीज करायची, 24 अधिक 20 झाले 44. आणि त्याला 2 ने भागलं. 44 ला 2 ने भागलं, बेदोने 4, शून्यावरून घेतले 4, बेदोने 4. अशा पद्धतीने त्याने या ठिकाणी केलं. जो काही भागाकार आला ते उत्तर आलं, आईचं वय आलं. मुलाचं काढायचं असेल तर काय करणार तो, मुलाचं काढायचं असेल तर काय करणार पहा, परत सांगतो. मुलाचं काढायचं काय करणार तो, तीच पद्धत आहे. फक्त काय करायची, वजाबाकी करायची. 24 वजा 20 करा, खाली उरले 4 आणि त्याला 4 ला 2 ने भागा, हे 2 4. या ठिकाणी जे काही भागाकार आहे ते उत्तर आलं. म्हणजे आपलं उत्तर आलं, मुलाचं वय आलं 2 वर्ष. म्हणजे अशा पद्धतीने इतकं सोपं आहे बा. आपण अशा गणिताचा भाऊ करायचा नाही. ज्या ज्या वेळेस असं गणित दिलेले असेल, आई मुलगा यांच्या वयातला फरक आणि बेरीज, तसं 2 समजा असंही गणित असतं. आणि पहिले पहा, जुन्या काळामध्ये 34 स्कॉलरशिपला परीक्षा असायच्या, त्यातली मी काही गणित आता आणलेली आहेत. साधारणतः अत्यंत अवघड अशी असायची. त्यावेळेस रुपये पैसे असायचे. आमच्या वेळेस असं एक होतं, 1 पेन्सिल आणि 1 फुटरबर यांची किंमत ₹1.10 आहे. त्यांच्या किमतीतील फरक 5 पैसे. अशा स्वरूपाची सुद्धा गणित असायची पहिली. आज नेमकं आपल्याला हा मुद्दा लक्षात आला पाहिजे की ज्यावेळेस 2 राशींची बेरीज दिलेली असते आणि 2 राशींचा फरक दिलेला असतो, त्यावेळेस काय करायचं, मोठ्या राशीची किंमत काढायची आणि दोघांची बेरीज करा, त्याला निम्म करा किंवा 2 ने भागा, तुम्हाला त्याची किंमत भेटेल. लहानाची किंमत काढायची, दोघांची वजाबाकी करा आणि त्याला 2 ने भागा, म्हणजे तुम्हाला लहान वस्तूची त्या ठिकाणी किंमत भेटेल. आता हा प्रॉब्लेम आपल्या लक्षात आला. आता आपल्या समोर मी दुसरी समस्या घेऊन येतोय, दुसरा प्रॉब्लेम घेऊन येतोय. आणि तो प्रॉब्लेम असा आहे, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल गणित काय आहे. हे 2003च्या पेपर मध्ये आलं. मी जरा रात्रीच्या 2 दिवसापासून पेपर पाहिले. माझ्याकडे काही माझ्या संगणकामध्ये काही जुने पेपर होते, त्यातले पाहिले मी की आपल्याला मुलांसाठी जी काही अवघड गणित जातात, मुलांना ती जमत नाही, अशी गणित आपण घेऊया, म्हणजे त्याचा फायदा मुलांना होईल. आणि या हिशोबाने मी थोडासा जुन्या प्रश्नपत्रिका चाळल्या आणि त्यातून गणित घेतले. तर गणित काय, प्रत्येकी 80 किलोग्रॅम धान्य साठवणाऱ्या 7 पोत्यातील धान्य प्रत्येकी 16 किलोग्रॅम मावणाऱ्या डब्यात भरले तर असे किती डबे तयार होतील. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 2-3 क्रिया कराव्या लागतात आणि 2-3 प्रकरणाचा यामध्ये समावेश एकत्र केलेला आहे. काय काय क्रिया कराव्या लागतात, या ठिकाणी आमचे गोगरे सर आले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर या ठिकाणी
एक पोत आहे आणि ते पोत 80 किलो वजनाचं आहे. माहिती काय सांगते, धान्याचं पोत आहे ते 80 किलो वजनाचे, असे सारख्या वजनाचे 7 पोते धान्य. परंतु ते 7 पोते धान्य घरी आणल्याच्या नंतर पोते ठेवून उपयोग नाही. त्यांच्या घरी डबे होते, त्यांनी ते डब्यात भरलं आणि एक एक डबा होता 16 किलोग्रॅमचा. ते म्हणतात असं का करायचं? अहो गणित आहे, आपल्याला गणित सोडायचं, आपण त्याच्या गोष्टीत जायचं नाही. एक सारे प्रवासी घडीचे जयवंत दळवीची कादंबरी, त्यात एक नरू नावाचा विद्यार्थी, तो शिक्षकावर नेहमी असा विचार करायचे की शिक्षक आल्याच्या नंतर वर्गात उदाहरण काय सांगायचे, एका हौदात पाणी भरलं, 2 नळ चालू झाले, इतकं पाणी वाया गेलं, 1 तासात किती पाणी वाया जाईल, 2 तासात किती. तो म्हणायचा गुरुजीला काय लागलं, वेळ लागलं का काय, हे गुरुजी येते तर नळ चालू करून देते तर पाणी वाया का घालते. असा विषय नाही. गणितामध्ये आपण जी काही समस्या आहे ती सोडायची. आपल्या समोर भविष्यात अनेक समस्या येणार आहेत, त्या समस्येवर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. असो ते पोते खरे का खोटे आपल्याला त्याच्यात जायचं नाही. परंतु एका पोत्यात 80 किलो धान्य, 80ची 100 नाही, 50 नाही, 80 आपण धरायचं. बर किती पोते? 7 पोते. मग या ठिकाणी आपल्या लक्षात येतं 80 गुणिले 7 गुणाकार केला पाहिजे. बर पहिली गोष्ट झाली, एका पोत्याचं वजन 7 पोत्याचं. बर दुसरी गोष्ट काय झालं, पुढे त्यांनी सांगितलं प्रत्येकी 16 किलोग्राम मावणाऱ्या डब्यात भरलं. आता 16 भरलं म्हणल्याच्या नंतर एकूण धान्य तेवढ्याच भरलं म्हणजे आपल्याला पुन्हा काय करायचं, त्या ठिकाणी भागाकार करायचा. म्हणजे या ठिकाणी डबल क्रिया केली जाते. तर मग आता कशा पद्धतीने करायचं हा तुमचा विषय राहिला. अगोदर दोन्हीचा गुणाकार करा, भागाकार करा, किंवा तुम्ही असेही करू शकता. काही अवघड नाही, एकदम सोपं जर करायचं म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने सहज करू शकता. काय करू शकता तुम्ही पहा, या ठिकाणी 80 आहेत आणि समजा एका याच्यामध्ये किती बसते, तर 16 बसते. आपण भागाकारच करून अगोदर, काय अडचण, एका पोत्यात किती डबे बसतील, भाग जातोय म्हणून करायला काय अडचण नाही. मग आपण काय करणार, 80 भागिले 16 आणि मग भाग देणार आपण 16चा पाळा म्हणणार. 16 × 16, 16 × 2 = 32, 16 × 3 = 48, 16 × 4 = 64, 16 × 5 = 80. मग या ठिकाणी 5चा भाग गेला, या ठिकाणी बाकी 0 आली, पूर्ण भाग गेला. याचा अर्थ एका पोत्यामध्ये 5 डबे भरले. एका पोत्यात 5 डबे भरले, ठीक आहे, 5 डबे भरले. असे पोते किती आहेत? 7 आहेत. गुणिले 7 केलं झालं उत्तर आपलं 7 × 5 = 35. काय अवघड बरं गणितामध्ये काय केलंय आपण. अहो गणित अवघडच नाही, पण दिसताना असं असतं की आपल्याला त्याचा अर्थच समजत नाही, आपल्याला काय करायचं ते कळत नाही. तुम्हाला काय 80 चा 16चा भागाकार येणार नाही, 5 आणि 7चा गुणाकार येणार नाही. अवघड काय व्हायचं, समस्या आपल्या लक्षात आली पाहिजे. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही एखादा विद्यार्थी म्हणत तसं नाही सर, तुम्ही गेलं भागाकार केला, अगोदर गुणाकार केला तर काय होईल, हे वांधर नाही. काय एक आपण काय करू तशा पद्धतीने करू, काय अडचण नाही. हे बघा, एका प्रत्येक पोत्याचं म्हटलंय 7 पोत्याचं काढायचं, बरोबर आहे. मग काय करणार, ठीक आहे, 80 गुणिले 7 केलं त्याने, काय हरकत नाही बाळा, तर 80 गुणिले 7 त्याने केलं. 8 7 हे पहा, 0 असल्या की अगोदर मांडून घ्या, किंवा 7 0 0 7 8 56 आलं 560. आता हे 560 किलो झाले टोटल धान्य. हे काय झालं, एकूण धान्य झालं. आता हे सगळं धान्य आपल्याला 16 किलोनी करायची विभागणी त्याची. मग काय करूया, या ठिकाणी भागाकार करूया. काय करणार भागाकारामध्ये, 560 भागिले किती करणार आपण, तर या ठिकाणी 16 आहे, 16ने भागायचं आणि मला 16चा पडा. 16 × 16, 16 × 2 = 32, 16 × 3 = 48, 16 × 4 = 64 मोठे होतात, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 घ्यावे लागतील. किती घ्यावे लागतील, 3. ठीक आहे, 16 × 3 = 48 केले. आणि मग करा ही वजाबाकी करत असताना काही जणांना वजाबाकीला फार जड जातं, इकडून हातचे घ्यायचे आणि तिकडून हातचे घ्यायचे. अरे सोपं आहे, 48च्या पुढे मोजा ना, 48 49 50 51 52 53 54 55 आणि 56 किती, 7 उरले. किती उरले,
8 उरले आहे का नाही. म्हणजे किंवा इकडून 800 घेतले तर 16 झाले, 16तून 8 गेले, 8 उरले, किंवा 48च्या पुढे तुम्ही 56 उस्तवर मोजा, 8 बोट होतात, तसंही करा. या ठिकाणी तुम्हाला 8 बाकी उरली, वरून घेतला 0 आणि पहा आता 16चा पाडा म्हणा. 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80 आणि या ठिकाणी आपली वजाबाकी आली 0 म्हणजे पूर्ण भाग गेला. म्हणजे उत्तर आपलं आलेले 35. पहिल्यांदाही 35 आलं, आताही 35 आलं. तुम्ही अगोदर गुणाकार करा, भागाकार करा किंवा भागाकार करून गुणाकार करा, काही फरक पडत नाही. फक्त क्रिया कशा आहेत त्या गणितानुसार आपल्याला त्या लक्षात आल्या पाहिजे. गणित काय सांगितलं होतं, एका पोत्यात 80 असे 7 पोते आहे, ते धान्य पुन्हा 16 डब्यामध्ये 16 किलोच्या मावणाऱ्या डब्यामध्ये सारख्या प्रमाणात भरायचं, कमी जादा भरायचं नाही. जसं आहे तसं आपण करायचं, असा या गणिताचा अर्थ आहे. त्या पद्धतीने आपण हे गणित केलं. हे 2003 ला आलं होतं. यानंतर पुढचं गणित पाहूया आपण. हे सुद्धा 2003 ला आलेल्या पेपर मधलंच गणित आहे. आणि गणित काय आहे, 300 फुलापैकी 15 फुलाच्या 8 माळा तयार केल्या. उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावे लागतील. काय वाचल्यानंतर, पहिले वाचल्याच्या नंतर तर काहीच लक्षात राहत नाही काय करायचंय आणि काय नाही, तर आपण गोंधळून जायचं. गणित असं आलं ना, थोडस शांततेने पहा, एकाग्र चित्त ठेवा. आपलं चित्त जर एकाग्र असलं तर उत्तर सापडत. असं काही नाही. एकनाथ महाराजांची मी गोष्ट आता यासाठी सांगितली की त्यांनी थोडं एकाग्रतेने हिशोब केला, त्यांना त्याचा मेळ लागला. एकाग्रता नसेल तर तुम्हाला अर्जुनाचं उदाहरण माहिती आहे. दुर्योधनाने प्रत्येक शिष्याला बोलावलं, वर सांगितलं, पोपट दिसतोय, त्याचा डोळा दिसतोय, तो लावाने. सगळ्यांनी उत्तर वेगवेगळे दिले. अर्जुनाने सांगितलं फक्त मला डोळा दिसतोय. ही एकाग्रता महत्वाची असते. त्यावेळेस आपण पेपरला जातो ना, बरेचशी मुलं भरपूर अभ्यास करतात, पण पेपरला गेले की एकाग्रता राहत नाही. तर एकाग्रता राहिली पाहिजे आपली. गणित काय आहे ते वाचा. 300 फुलापैकी आपण विचार करायचा, लगेच घ्यायचं. काय विचार करायचा, आपल्या पहिली गोष्ट काय दिली, फुलं दिले. किती येतात, 300. आपण थोडस लिहून घेऊया. काय दिले आपल्याला या ठिकाणी, 300 फुलं दिली. थोडस पेनची साईज कमी करतो. तर 300 फुलं दिलेली आहेत. आपण लिहिली 300 फुलं. आता जर आपण 300 फुलं लिहिली आहे की नाही, हा दिसतंय आता. हा 300 फुलं दिलेली आहेत. आता 300 फुलं दिलेत. पहिल्यांदा एकूण फुलं 300 झाली. आपला एवढा टप्पा एक करून घेऊया आपण. ही काय तर फुलं, ही माहिती ताट आहे आपण. 300 फुलं आहेत आपल्या लक्षात आलं. आता 15 फुलाच्या 8 माळा केल्या. आपण लगेच लक्षात घ्यायचा गुणाकार आहे. एका माळ्यात जर 15 फुलं तर 8 माळामध्ये किती, गुणाकार करूया. 15 गुणिले 8, 15 8 120. चला 120 फुलं गेले त्यांची माळा तयार करण्यासाठी. आता आपल्या इथं डोक्यात बसलं असेल की आता याचा अर्थ त्यांचं काय म्हणणं असेल, उरलेल्या फुलाचं काहीतरी करायचं. पण त्याने काय केलं, उरलेले फुलं. आता उरलेले फुलं कसं काढणार आपण, हे 300 त्यातून 120 गेले. शून्य शून्य, इथं 10 समजा, 10तून 2 गेले, खाली उरले 8. इकडे आजचा दिला 2 राहिले, 2तून 1 गेला, खाली उरला 180 आले. किती आले, 180 फुलं शिल्लक राहिले. म्हणजे पहिल्यांदा आता लक्षात आलं, एकूण 300 फुलं होते. 15 फुलाच्या 8 माळा केल्यामुळे 120 फुलं वापरण्यात आली. शिल्लक किती राहिली, 180 फुलं. पण ते म्हणते उरलेल्या फुलाच्या 15 माळा तयार करायच्या. काय करायच्या, 15 माळा. कोणाच्या, उरलेल्या फुलाच्या. तर उरलेल्या फुलाच्या जर 15 माळा आपल्याला तयार करायच्या, तर मग काय करणार आहेत आपण, उरलेले फुलं लिहिणार 180.
आणि त्याला भागणार आपण 15 ने. कितीने भागणार? 15 ने. आणि मग भाग देणार. 18 हे 15 पेक्षा मोठे, पहिला भाग 1 चा जाणार. 15 1 15. त्या ठिकाणी वजाबाकी केली, 3 राहिली, करून घेतला 0. आणि त्या ठिकाणी 15 दुने 30. 30 मधून 30 गेले काही शिल्लक राहणार नाही. आणि आपल्याला भागाकारी उत्तर असतं. आपलं उत्तर काय आलेलं आहे? मग 12 हे उत्तर आलं. म्हणजे अजून 12 प्रत्येक फुला 12 फुलं घ्यावे लागतील प्रत्येक माळी. त्यावेळेस किती माळा तयार होतील? तर 15 माळा तयार होतील. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागल्या. एक गुणाकार करावा लागला, एक वजाबाकी करावी लागली, एक भागाकार करावा लागला. म्हणजे आपण काय वेगळं करतो? गणिती क्रियाच तो. बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा, पण कधी कोणती क्रिया करायची याचा ताळमेळ बसणं हे फार महत्वाचं आहे. आणि यालाच व्यवहार म्हणायचं. व्यवहार म्हणजे काय? व्यावहारिक गणित म्हणजे काय? आणि ही गणित मुलांना काय करतात? बऱ्याच वेळेस फसवतात आणि मुलांची मार्क शिष्यवृत्ती परीक्षेला घालत असतात. त्यामुळे घाबरायचं नाही मुलांना. पहिल्यांदा तुम्ही नीट गणित वाचा आणि विचार करा. एकावरून अनेकाची किंमत काढायची, गुणाकार. अनेकाची दिली, एकाची काढायची, भागाकार. एकूणात करायचं बेरीज. आपल्याला कधी काय करावं लागेल याचा जर आपण विचार केलाच ना, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय होतंय, लक्षात काय येतंय, काय करायचंय. अवघड जाणारच नाही हो, एकदम सोपं असतं. फक्त तुम्ही त्या पद्धतीने विचार करायची पद्धत ठेवा. हे 2003 ला आलं होतं. पुढचं गणित आपण पाहूया. हे आलं होतं 2005 साली. किती साली आलं होतं? 2005 साली. काय गणित आहे पहा. दिसत असेल सगळ्यांना? क्लिअरिटी चांगली आहे. आज घोगरे सर आहेत त्यामुळे अडचण नाही. तर थोडस बाजूला होतं तुम्हाला दिसण्यासाठी. रोज 3.5 लिटर याप्रमाणे 5 दिवसात किती लिटर दूध होईल? पहा काय झालं. एक जणाने ठरवलं आपल्याला दूध घ्यायचंय आणि पाहुणे रावळे आले होते. सण होता. सणाला पाहुणे येतात आपल्याकडे किंवा काही कार्यक्रम असला तर पाहुणे येतात. एक कधी काय आपण दररोज काय घेत नाही तितकं दूध. आपण 1 लिटर घेऊ, अर्धा लिटर घेऊ चहासाठी. पण त्याने ते 5 दिवस घेतलं दूध. आणि किती घेतलंय? 3.5 लिटर दूध घेतलंय. किती घेतलेलं आहे? 3.5 लिटर दूध घेतलं 5 दिवस सलग. आता 3.5 लिटर दूध घेतलंय आणि किती दिवस घेतलंय? 5 दिवस. या 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्या 2 गोष्टी डोक्यात बसल्या पाहिजे. 3.5 लिटर दिलंय, 5 दिवसाचं दिलंय. आता आपल्याला काय करायचं पहा. तर आपण काय करायचंय? 3.5 गुणिले 5 करायचंय. गुणाकार एका दिवसाचं 5 दिवसाचं काढायचं. पण प्रश्न निर्माण होतो 3.5 कसं गुणायचं आहे का नाही? 3.5 गुणायचं कसं हे आपल्याला माहित नाही. आणि चौथीला काय आता दशांश अपूर्णांक नाही, म्हणजे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार नाही. पण माझं म्हणणं असं आहे, समजा 3.5 एक दिवसाचं, 2 दिवसाचं किती रे? 3.5. 3.5 किती होते? एखादा हुशार मुलगा असेल तर तो लगेच 7 होते. 2 दिवसाचे 7 झाले. मग 4 दिवसाचे किती रे? तुम्हाला 7च्या दुप्पट 14 झाले. मग 5 दिवसाचे किती? पुन्हा 3.5 मिळवा. 14 3.5 मिळवले. 14 15 16 आणि 17 17.5 झाले. 17.5 लिटर दूध होतं. हे तोंडी झालं. पण हे गणिती कसं करायचं सर? काही काहीला हे समजतच नाही. ते म्हणतात आपल्याला कसं गुणाकार का गुणाकार. ठीक आहे आपण गुणाकार करू, काहीच अवघड नाही. तुम्हाला जी पद्धत आहे 3.5 कसं लिहितो आपण? 3.1/2 लिहितो. इथपर्यंत काही अडचण आहे का आपल्याला? 3.5 म्हणजे 3 आणि अर्धा म्हणजे 1/2 असतो. हे डोक्यात ठेवा. पाव म्हणजे 1/4 असतो. मापन मध्ये फार महत्वाचं आहे बरं. आता आपल्याला दशांश अपूर्णांक नाही तर चौथीला, त्याच्यामुळे तिकडे मी तुम्हाला लिहितच नाही. याच पद्धतीने करू आपण. याचं काय करायचं? रूपांतर करायचं. अंश अधिक अपूर्णांक करा बरं रूपांतर. या दोघांचा गुणाकार होतो 3चा आणि 2चा. कारण 3 पूर्ण आहेत आणि पुढची एवढी अपूर्ण संख्या 1/2. म्हणजे याचं जर रूपांतर केलं तर 3 2 6 आणि किती होतात? 7/2 होतात. किती होतात? 7/2 होतात. ठीक आहे. म्हणजे त्याने दररोज किती दूध घेतलं? 702 घेतलं. हे गणित अपूर्णांकाच्या भाषेत. 3.5 म्हणजे 702 झालं. मग आता पहा, त्याने दररोज घेतलंय 702. किती दिवसाचं काढायचंय? 5. म्हणजे अंशाला 5 ने गुणायचं. प्रत्येकाचा छेद हा 1 असतो, तो आपण लिहित नाही. गुणाकार झाला 7 5 35 आणि 35/2.
2 जर केलं आपण आपल्या लक्षात आलं 35/2 म्हणजे निम्मे करायचे 35/2. माझं कसं करणार तुम्ही तर हे काय होणार 17 2 34 आणि 35 पूर्णांक अपूर्णांकात जर आपण या ठिकाणी रूपांतर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे उत्तर भेटून जातो. काय झालं 17.1/2 आणि याचाच अर्थ असतो 17.1/2 म्हणजे 17 पूर्ण आणि पुढं अर्धा 17 ना अर्धा झाले 17.5 ते पर्यायाचं उत्तर असतं 17.5 लिटर दूध घेतलं असं असलं की आपण समजून द्यायचं किंवा दुसरं ते उदाहरण देतात 17 लिटर 500 मिलीलिटर हे दोन्हीपैकी काहीतरी उत्तर देणार ते आपण समजून घ्यायचं ते समजायला काही जड जाणार नाही इथपर्यंत ज्या अर्थी समजलं त्या अर्थी तुम्हाला पुढचं करायला काय अडचण हे गणित अपूर्णांकावर आपण केलेलं आहे. हे जर तुम्ही म्हणले या पद्धतीने नाही लिटर आणि हे या पद्धतीने करा तर त्या पद्धतीने करून दाखवतो असं काय नाही त्या पद्धतीने येणार नाही असं थोडंच आहे. आपण काय करणार 3.5 लिहिणार 3.5 कसे लिहितो रे आपण तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं नीट समजावून घ्या बरं का मुलांना काय करतो आपण लिटर आणि मिलीलिटर अशा 2 भाग आहेत आपल्या डोक्यात पहा वाटल्यास तुम्ही 2 घरं करा त्याची काहीच अडचण नाही अशी घरं करा आणि काय करा क्रिया करा काय करणार तुम्ही 3.5 लिटर म्हणजे 3 लिटर पूर्ण अर्धा लिटर म्हणजे 500 मिली असतं सर लिहिलं ठीक आहे इथपर्यंत यायला काय अडचण नाही आपल्याला कितीचं काढायचंय 5 मग गुणिले 5 करा झालं आपलं काहीच अडचण करा कसं करणार 5 0 0 5 0 0 5 5 25 पण एक लक्षात ठेवा इथं 25 मांडायचे नाही बरं का नाही मांडायचं ते सांगतो मी तुम्हाला 25 ही 5 असा आजची आली 2 इकडे बाजूला लिहूया आपण आता 5 आणि 3 लागू ना 5 3 15 2 किती आलं 17 मग आपल्याला या ठिकाणी लिटर झाले 17 आणि मिलीलिटर झाले 500 आलं की 17.5 अपूर्णांकाने येते ना असं येतंय फक्त इथं काय करायचं इथं 3च संख्या घ्यायच्या मिलीच्या कारण मिली जर 1000 झाला की त्याचे लिटर होतात बरोबर आहे का इथं 25 जर लिहिलं तर इथं नाही जमणार ते आपल्याला ते 800 लिटर कडे जातात म्हणून ते 800 आपण लिटर कडे घेतले अशा पद्धतीने करा. आता मला वाटतं तुमच्या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या अपूर्णांकाच्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा मापनातल्या पद्धतीने करू शकता आज काय नाही गणित याच पद्धतीने केलं पाहिजे ना असंच केलं पाहिजे नाही तुमचं कौशल्य आहे जेवढा तुमचा सराव जास्त होईल ना तुम्ही तेवढ्या पद्धतीने गणित एकदम छान पद्धतीने करू शकता. ठीक आहे आता चला पुढचं गणित आपण पाहूया. हा एक प्रॉब्लेम असतो मुलांना आणि आमची मुलं असं गणित आलं का चित्र आकृती हे हे म्हणतात काय आपल्याला येतच नाही जाऊ द्या आपले मार्क 2 मार्क केले सोडून देऊन पुढे निघून जाते. मित्रांनो हे गणित इतकं सोपं असून तुम्ही का मार्क घालता रे तुमचे सोपं काय होणे ही काय काय चिन्ह नाही तसं ते खाली काय आलं नाही तसं आम्हाला डोक्यातच बसत नाही. मुलांना एक गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो याच्यात काय केली आयडिया त्यांनी हा ठीक आहे गावात करतोय तर पहा या ठिकाणी काय करतोय लक्ष द्या. तर या गणितामध्ये जर पाहिलं आपण तर एक संख्या 5400 पुढचे 2 अंक दिलेच नाही आणि वजा केलेले 2957 तर मग त्यांचं म्हणणं आहे उत्तर येते 2461 मग इथं कोणते अंक असतील तुम्ही काहीच करू नका ना वर ही एकूण संख्या दिलेली याचा अर्थ खाली दोघांची जर बेरीज केली तर वरची संख्या मिळणार आहे ना मग आपण काय करायचं खालची जी बेरीज करायची वरच्याकडे लक्षच द्यायचं नाही क्रिया लक्षात आली पाहिजे घ्या काय करणार आपण 2957 पांढरा घेऊ दिसत नाही का ठीक आहे पांढरा घेऊया पहा 2957 ही जी काही राशी आपण ही राशी घेतलेली आहे त्यानंतर खालची राशी घ्यायची ज्या अर्थी वर्षातून खालची वजा केली त्या अर्थी उत्तर आलेलं ते उत्तर जर यात मिळवलं तर एकूण येणार ना वर्षी किंमत मग काय केलं
असं केलं आणि जर बेरीज केली की तुम्हाला या ठिकाणी उत्तर भेटणार आहे. आणि मग करा बेरीज. मग बेरीज केली आपण, 7 आणि 8 होता, 6 5 11 होता, एकाच हातचाला 1, 9 1 10 होता, 10 14 होता, हातचाला 1, या ठिकाणी आले 5. आणि मग इकडे इथं 5 इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. याचा अर्थ त्रिकोणाची किंमत 1 आहे आणि त्या चिन्हाची किंमत 8 आहे. काय अवघड होतं बरं? काय केलंय आपण? बेरीज करायची होती आणि आपण म्हणलं लय अवघड आहे, लय अवघड आहे. बरं अवघड काहीच नाही ना, इतकं सोपं गणित असून आपण जर 2 मार्क घालणार असतं तर त्याचा काय उपयोग नाही. गणितामध्ये आपल्याला हे रूपांतर करता आलं पाहिजे, कौशल्य आपल्यात आत्मसात झालेले असेल. दोघांची बेरीज खाली दिली आणि वरची संख्या जर एखादी विचारलेली असली तर खालच्या बेरजेतून वरच्या संख्या वजा करा, तिसरी संख्या मिळत असेल. हे 3 राशीचं गणित आहे. दोघांची बेरीज म्हणजे वजा तिसरी आणि खालच्याची बेरीजीतून एक वजा केली की दुसरी मिळणार, अशा पद्धतीचं हे गणित आहे. तर यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, अशी गणित आल्याच्या नंतर या चिन्हाला पाहून घाबरू नका. एखादा हुशार मुलगा इथे विचार करू शकतो, 7 आणि किती इथं 1 आलंय, ठीक आहे. मग इथं खुली आहे म्हणजे या संख्येतून किती गेल्यावर 1 उरतात, तिथं 8 असणार आहे, 8तून 7 गेले तरच 1 पुरणार. परंतु हे समजायला थोडंसं जड वाटतं. त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने करा म्हणजे तुमचे मार्क जाणार नाहीत आणि परीक्षेला थोडंसं जड पण असतं, त्यामुळे कधी कधी चुका होण्याचा जास्त संभव असतो, चुका घडत असतात. हे टाळण्यासाठी आपण विशिष्ट पद्धतीने जर गणित केलं तर आपले गुण त्या ठिकाणी जाणार नाहीत. असं चला आपण पुढचं पाहूया. ठीक आहे, पुढचं गणित आपण पाहूया. याच नमुन्याचं गणित आहे. काय दिलेलं आहे या ठिकाणी मात्र देताना थोडासा वर एक चिन्ह दिलंय, खाली एक चिन्ह दिलंय आणि आपल्याला केलंय. आता हे गणित कसं आहे, इथे एक चौकटी खाली 3 आहे आणि उत्तर होतंय 9. आपल्या लक्षात आलं पाहिजे इथं असणार काय, ज्या अर्थी या दोघांची बेरीज होते त्या अर्थी काय करायचं, या दोघांची वजाबाकी करायची. खालच्या दोघांची वजाबाकी लगेच आपण करायचं. खालच्या दोघांची जर वजाबाकी केली आपण, काय वजाबाकी होते रे मुलांनो? वजाबाकी काय होते तुम्ही सांगा. वजाबाकी काय होते, 9तून 3 गेले तर 6 होणार, म्हणजे या ठिकाणी 6 असणार. बरोबर आहे. 6 ची 3ची बेरीज म्हणजेच 9 येणार, म्हणजे पहिला आकडा आपल्याला मिळाला. इतकीची बेरीज 6 आणि 2 8 हे बरोबर आहे, 4 आणि 2 6 हे बरोबर आहे. इथं पहा, इथं 3 आलेले म्हणजे एकात किती मिळवल्यावर 3 येतात तर 2 मिळवल्यावर 3 येतात. सोपं असतं, थोडासा विचार केला की आपल्याला त्या गणिताचे अर्थ समजत असतात. ठीक आहे, चला पुढचं पाहूया आपण. आता पुढचं मला वाटतं मागच्या पेपरला आलं होतं. काय गणित आहे? भागाकारचं आहे. भागाकार दिलेला आहे आणि इथे एक चौकट दिलेली आहे, चौकट 3 ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ 3 ठिकाणी अंक सारखाच येतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काय करायचं, इकडे पाहायचं. असं जर विचार करून आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल काय झालंय बरं. 5 ते 30 काहीतरी चौकट आहे बा. पुढची संख्या 1 आहे का 2 आहे का 3 आहे का काहीच माहित नाही. परंतु आपण काय करू, थोडासा विचार करू. इथं पहिला भाग 6चा गेला, 6 8 7 48 हे बरोबर आलं. बरोबर, ठीक आहे. 48 गेल्यावर किती उरलेत? 5 उरले. ठीक आहे, हे जर 5 उरले, इथं 56 आलेत रे. आता ज्या अर्थी त्यांनी इथं 56 आणलेत त्या अर्थी आपल्याला विचार करावा लागेल. हे 56 आणले कुठून? तर 8च्या पाड्यात 56 कितव्या घरात आहेत म्हणा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56. म्हणजे याचा अर्थ 7 आहे. ते प्रत्येक ठिकाणी 7च असते, काहीच अडचण नाही. कारण चौकट म्हणल्यावर एकीकडे एक उत्तर आणि दुसरीकडे दुसरं असू शकत नाही. नको आपण 57 मधून 56 गेले तर एक बाकी कुठली म्हणजे आलं रे आपलं बरोबर. काय अडचण होती रे? काहीच नाही. आपल्याला काय करावं लागलं, फक्त या ठिकाणी शोधित यावं लागलं. या ठिकाणी बरोबर होता पाडा, या ठिकाणी पाहिला आपण कितव्या घरात आहे ते गुरु मांडलं आणि आपलं झालं. का आपल्याला भागाकार येत नाही का पाड्या येत नाही, परंतु आपल्याला ती गाळलेली जागा शोधायची होती, शोधली का नाही आपण. अशा पद्धतीची गणित असतात.
गणिताचा भाऊ करू नका विद्यार्थी मित्रांनो, गणित सोपं असतं. थोडस आपल्या क्रिया नीट करा. सराव असा झाला पाहिजे, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार नुसतं गणित दिलं की पटपट पटपट एकदा क्रिया करता आल्या ना तर तुम्हाला पुढचं आपोआप जमणार. परंतु जर सुरुवातीची तुमची जर कच्ची असेल ना, गणिती क्रिया असेल, संख्या ज्ञान असेल, ते कच्चं असेल तर पुढे अडचण येते. तर पुढं पहा, हे गणित आलेले 2013 साली. काय गणित आहे? अर्धा किलो तेल 42 रुपयाला व पाव किलो गुळ 22 रुपयाला खरेदी केला. कोणता पदार्थ सर्वात महाग पडला? आता 2013 म्हणजे जुन्या अभ्यासक्रमात असं होतं की 35 प्रश्न गणिताचे असायचे आणि त्यावेळेस असं असायचं की 100% मुलं 34 स्कॉलरशिपला बसवा. नंतर स्कॉलरशिप 5वीला गेली 2017 मध्ये. त्यानंतर आता पुन्हा मागच्या वर्षीपासून 4थीला स्कॉलरशिप आली. परंतु मी अजून या प्रश्नपत्रिकेतून शोधलेले गणित आहे. वर्षाने 2 किलो साखर 52 रुपयाला, अर्धा किलो तेल. हे पहा, या ठिकाणी सोपं आपण पाहिलं डाटा पहिली माहिती पहिल्या ओळीत आहे. काय पहिल्या ओळीत पहा एवढी माहिती. तर 2 किलो साखर 52 रुपयाला घेतली. काय केलंय? 2 किलो साखर घेतली. केवढ्याला घेतली? 52 रुपयाला घेतली. केवढ्याला घेतली? 52 रुपयाला घेतली. किती किलो घेतली? 2 किलो घेतली. आपल्या लक्षात आलं पाहिजे 2 किलो जर 52 रुपयाला तर 1 किलो केवढ्याला? 1 किलो केवढ्याला? 2 किलो जर 52 रुपयाला आहे तर 52च्या निम्मं केलं 1 किलो साखर केवढ्याला झाली? साखर लिहूया आपण. 1 किलो साखर झाली 26 रुपये. एवढ्याची झाली आहे 26 रुपये. का? 26 जुने 52 होतात ना. पण आपल्या लक्षात पाहिजे ना 26 कसं 26 आणि 26 जुने 52. ठीक आहे. मग जर 1 किलो ठीक आहे. मग साखर झाली 1 किलो 26 रुपयाचा भाव झाला. आता काय केलं? अर्धा किलो तेल 42 रुपयाला घेतलंय. अर्धा किलो तेल केवढ्याला घेतलंय? थोडस खाली घेतोय. थोडस वर जात होतं, तुम्हाला दिसायला अडचण येत असेल म्हणून थोडं खाली घेतलेलं आहे. परत पाहूया. तर साखर 2 किलोचा होता तर साखरेचा दर किती आला? साखरेचा दर आला, त्याला 2 ने भागलं, 52 ला 2 ने भागलं तर 26 रुपये आला साखरेचा दर 1 किलोचा ना. आता पहा, दर म्हणजे नेहमी 1 किलोचा असतो. आता पुढे काय केलं त्याने? अर्धा किलो तेल एवढ्याला घेतलंय 42 रुपयाला. मग आता तेलाचा दर जर पाहिला आपण, अर्धा किलो 42 ला म्हणजे तेल होतंय 84 रुपयाचं. 42 दुने 84 रुपयाचं तेल होतंय. आणि पाव किलो गुळ घेतला. आता गुळाचा जर दर पाहिला आपण, पाव किलो म्हणजे पावशेर तुमच्या भाषेत. चौथा भाग किलोचा 22 रुपयाला आहे. अर्धा केवढ्याला होता? 22 दुने 44 आणि 1 केवढ्याला होणार? तर 22 चोक 88 रुपयाला होणार. मग सगळ्यात महाग कोणती गोष्ट पडली रे? हा, तर गुळ महाग पडला. आता कोणता होता गुळ? कोणता का असेल आपल्याला काय माहिती. गुळाचा दर ज्यादा आहे या ठिकाणी. आपल्याला गणित कसं दिलंय महत्वाचं आहे. 2 किलो साखर 52 रुपयाला आहे. 1 किलोचे झाले 26 रुपये. नंतर अर्धा किलो तेल 42 रुपयाला आहे. अर्धा म्हणल्याच्या नंतर 1 म्हणलं की अर्धा ना अर्धा 1 होतो. 42 आणि 42 84 झाले. तुम्ही कशा पद्धतीने काढायचे? 84 कसे होतात? गुणाकार करून काढा. 2 ने गुणा 42 गुणिले 2 84 होतील. पाव किलो आहेत तर 22 ला 4 ने गुणावं लागेल, ठीक आहे नाही? 1 किलो काढण्यासाठी चौथा भाग जर 22 असेल तर एक भाग किती? त्याला 4 ने गुणायचं. 22 चोक 88. तर आपल्याला याची बेरीज काहीच करायची नाही. सगळ्यात जास्त भाव कोणाचा? प्रत्येकाचा 1 किलोचा दर आपण काढलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त दर कोणाचा झाला?
गुळाचा झाला आणि हे पर्याय त्या ठिकाणचं उत्तर असतं. चला ठीक आहे, पुढे पाहूया आपण. पुढचं गणित आहे. अजित जवळ 50 पैशाची 64, 50 पैशाची काही नाणी आहेत. त्याच्याजवळ एकूण 100 रुपये असल्यास त्याच्याजवळ एकूण किती नाणी आहेत? आता सध्या मी इथं एकटा घेते, त्याच्यामुळे थोडस पाहतोय, कारण इकडचं तिकडचा सगळा अंदाज मला घ्यावा लागतोय. तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित? तर 25 पैशाची 64 नाणी आहेत. मग काय करणार आपण? गुणाकार करणार या दोघांचा. ठीक आहे, कोणाचा गुणाकार करणार? 64 गुणिले 25 करूया गुणाकार आपण. 64 गुणिले 25. चला 25 चा पाठ आपला पाठ असतो. 25 चोक 100, आजचे आले 10 आणि 25 सक 150 आणि 10 160 झालं. 160 पैसे झाले बरं काही. 160 पैसे झाले. याचा अर्थ याचे जर रुपये गेले तर होतात 16 रुपये. किती रुपये होतात? ते 16 रुपये, म्हणजे 16 रुपये झाले. तुमच्या लक्षात येऊ म्हणून या ठिकाणी मांडून ठेव. हे 16 रुपये झाले. त्यानंतर त्या ठिकाणी 1600 पैसे होतात आणि 16 रुपये होतात. आता 50 पैशाची किती नाणी होती ती काढायची आपल्याला. पण एकूण रुपये किती दिले? 100. आता पहा काय झालंय, एक लक्ष द्या, परत एकदा सांगतो. 25 चोक 100, आजचे आले 10, 25 सक 150 आणि 10 160 झाले. 1600 पैसे झाले आणि त्याचे रुपये काय होणार? 1600 पैशाचे रुपये होणार 16. किती होणार? 16 रुपये होणार. बरोबर आहे, हे 16 रुपये झाले. आता काय झालं, एकूण त्याच्याजवळ 100 रुपये होते. किती होते? 100 रुपये होते. त्यातले 16 रुपये ठीक आहे, वजाबाकी करा. किती उरले? 10तून 6 गेले, खाली उरले 4 आणि या ठिकाणी खाली उरले 8, म्हणजे 84. किती उरले? 84 रुपये त्या ठिकाणी त्याच्याकडे उरले आणि त्यातून त्याला सगळे 50 पैशाची नाणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग 50 पैशाची नाणी म्हणजे 1 रुपयामध्ये 50 पैसे किती येतात? 2 येतात. म्हणजे 84 ला पुन्हा किती गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. आता हे सगळ्याच मुलांच्या लक्षात येईल असं नाही, पण हुशार मुलांच्या लक्षात आलं असेल. 2 चोक 8 आणि 2 8 16, 168 नाणी झाली. आपल्याला काय विचारले? नाणी विचारली. 50 पैशाची नाणी किती? तर 50 पैशाची नाणी होतात 168. ते का होतात परत एकदा लक्षात घ्या. या ठिकाणी 25 पैशाची, आता त्यावेळेस पैसे असायचे, आता व्यवहारात पैसे राहिले नाही, परंतु लक्षात यावं म्हणून 64 नाणी गुणाकार केला तर ते 1600 पैसे आले. त्याचे रुपये झाले 16, कारण 100 पैशाचं 1 रुपये होतं म्हणून 1600 पैशाचे रुपये झाले 16. आणि मग 16 रुपये त्या 100 रुपयाच्या नोटेतून आपण जर वजा केले तर 84 राहिले. मग त्या 84 जे आहेत ते सगळे 50 पैसे गेले तर ते दुप्पट होणार. म्हणजे 84 ची दुप्पट केली आपण तर ते त्या ठिकाणी उत्तर येणार. ठीक आहे, आता लक्षात आलं असेल तुमच्या. चला पुढे जाऊया आपण. पुढचं गणित आहे ते जरा सोपं आहे, आपण पुढचं घेऊया. किती वेळ राहिला सर? 3 मिनिट राहिले. म्हणून आपण पाहूया एक शेवटचं गणित. जानेवारी महिन्यात दररोज 25 रुपये लिटर दराने 1 लिटर दूध घेतले तर त्या महिन्यात दुधाचे बिल किती? दिसतंय सगळ्यांना? ओके, पहा जानेवारी महिना आहे. लक्ष द्या, जानेवारी महिन्यामध्ये काय केलेलं आहे? दररोज 25 रुपये लिटर दराप्रमाणे भाव आहे 25 रुपयाचा, पण किती घेतलंय? 1 लिटर दूध घेतलंय. मग काय सोपं आहे ना, रोज 1 लिटर घेतलं. जानेवारी महिना 31 दिवसाचा आहे. किती दिवसाचा आहे? 31 दिवसाचा, म्हणजे 31 लिटर दूध घेतलं. किती लिटर दूध घेतलं जानेवारी महिन्यामध्ये? त्यांनी 31 लिटर दूध घेतलं. किती घेतलं? 31. हा, मग 31 घेतलं
मग आपल्याला काय दुधाचा दर काय सांगितलाय 25 रुपये गुणिले 25 करा संपलं आपलं गणित. या ठिकाणी इतकं सोपं आहे. या ठिकाणी एकच गोष्ट कळली पाहिजे 31 आले कुठून, त्या महिन्याचे दिवस तुम्हाला समजलं पाहिजे ना, किती दिवसाचा महिना आहे. चला 25 नाही कोणा 25 एक 25 अच्छे आले 2 25 त्रिक 75 है की नाही. 75 आणि 2 किती झाले 77. परत चेक करायचं नाही ते गुणाकार. 25 एक 25 अच्छे आले 2 25 त्रिक 75 आणि 2 77. उत्तर आलं 775 रुपये. आणि हे तुम्हाला पर्यायामध्ये असणार किंवा 7,800 असणार. कधी कधी ते करतात. तर हे गणित या पद्धतीने करायचं. यामध्ये एकच ट्रिक महत्वाची होती की त्या महिन्याचे दिवस तुम्हाला लक्षात आणायचे. चला पुढे पाहूया आपण. आता हे गणित 2013 साली आलं होतं ते आपण सोडून देऊया. आपण अशी बरीचशी गणित आहेत हे आलं होतं ती सोडून देऊया. आपण पुढे जाऊ कारण आपल्याकडं वेळ कमी. कालच्या पेपर मध्ये आलं होतं आईचे आजचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. आणखी 6 वर्षांनी दुप्पट होईल तर मुलाचे वय किती. अरे काय काल गणित आलं काय होतं तिप्पट आणि दुप्पट आहे की नाही. 6 वर्षांनी लगेच होत. याचा अर्थ ते मुलाचं वय असणारे 6 वर्ष. किती असणारे 6 वर्ष असणार. कसं असतं याच्यामध्ये 6च का असेल असं तुम्हाला प्रश्न पडेल. 6च का आहे की नाही. अरे तुम्ही काय त्याला तिप्पट दुप्पट वाजवण्यासाठी 1 पट म्हणजे 6 आहे आणि ते 6च होते ना. हा एक त्यातला भाग झाला. आम्हाला एक असाच एक जणांनी प्रश्न विचारला. मी शाळेत शिकवत होतो आणि एक गावातले आमचे हुशार अशा पद्धतीचे बोलणारे व्यक्ती होते त्या गावामध्ये. ते आले म्हणजे सर काय चाललं. काय नाही गणित शिकवतोय. मग म्हणजे सांगा बरं मी तुम्हाला कोड सांगतो. सांगा काय कोड आहे. मला एक झाड होतं म्हणजे काही झाडं होते काही पक्षी होते. प्रत्येक झाडावर 2-2 पक्षी बसलेले होते. तेव्हा एका झाडावर काहीच नव्हतं म्हणजे एक झाड बिगर पक्षाचं होतं. सगळ्या झाडावर 2-2 पक्षी बसलेले होते आणि एक झाड बिगर पक्षाचं होतं. एक मुलगा आला तिने फटाका वाजवला सगळे पक्षी उडून गेले. थोड्या वेळाने पुन्हा पक्षी मागे आले आणि मग काय झालं प्रत्येक झाडावर एक एक पक्षी बसला. सगळ्या झाडावर पक्षी बसले पण एक पक्षी आकाशात राहिला तसा. मग सांगा झाड किती पक्षी किती. अशी कोडी असतात तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किती सोपं आहे हो. 3 झाडं होते आणि 4 पक्षी होते. आता 3 झाडं 4 पक्षी पहा. हे पहिलं झाड समजूया आपण. हे दुसरं झाड आणि तिसरं झाड. 3 झाडं. मग प्रत्येक याच्यावर 2 बसले याच्यावर 2 बसले 4 बसले त्यावेळेस एक झाड शिल्लक राहिलं. नंतर उडून गेले. मग पुन्हा प्रत्येक झाडावर एक बसला 3 झाडावर 3 बसले एक शिल्लक राहिलं. त्याला उत्तर आहे का. तशातला प्रकार असतो. चला ठीक आहे. पुढचं कालच आलेलं गणित होतं पहा तुम्हाला. हा एका संख्येत 235 मिळवण्याऐवजी वजा केले तर उत्तर कितीने चुकले. आणि हा एक गणित नेहमी येणार असतं का उत्तर कितीने चुकलं. त्याला मिळवायचे होते तरी वजा केले क्रमांक केले माहित नाही पण केले चुकून झालं. उत्तर त्याचं कितीने चुकलं म्हणजे किती फरक पडला. मला तुम्ही सांगा इथून समजा मला नगरला जायचं ठीक आहे पण नगरला जायचं तरी म्हटलं इकडे नगर समजा पश्चिमेला आहे आमच्या दिशेला आणि मी इकडे पूर्वेला गेलो 10 किलोमीटर आणि पुन्हा विचारलं नगर किती राहिलं. नगर पासून अंतर माझं आता कितीने चुकलं. इकडे जर 10 गेला असतो तर 10 आणि 10 20 ने माझं अंतर चुकलं का नाही. म्हणजे यामध्ये दुप्पटचा फरक करायचा. असं गणित आलं की काय करायचं आपल्याला काही नाही त्याला त्याची संधीची दुप्पट करायची. एकदम सोपा नमुना आहे. लक्षात ठेवा काय झालेलं त्याने मिळवण्याऐवजी विरुद्ध क्रिया केली म्हणून दुप्पटने त्याचं उत्तर चुकणार. बेरीज करण्याऐवजी वजाबाकी केली काय वजाबाकी करण्याऐवजी बेरीज केली का हे एक येत असतं स्कॉलरशिपला. कधी कधी गुणिण्याऐवजी भागिले असं जर आलं तर मात्र त्याचा काय करायचा त्या संख्येला त्या संख्येने गुणायचं वर्ग करायचं तेवढे त्याचं उत्तर सुटत असतं. अशा पद्धतीने चालेल सर वेळ. हा आता आपली वेळ संपलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बराच वेळ सकाळपासून येताय बसताय आहे की नाही. आई तुम्हाला सकाळीच उठवते. उठल्याच्या नंतर मोबाईल चालू करून तुम्ही तसेच काही मला वाटते उठल्या मोबाईल घेऊन बसत असतील दररोज कारण रोजच चालू आहे. परंतु मुलांना एक फार अशा पद्धतीचा हा स्तुत्य उपक्रम आहे आणि
तो आपल्या जिल्हा परिषदेने राबवला आहे. त्यामध्ये सर्व आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी वर्ग, त्यामध्ये शिवसाहेब असतील, शिक्षण अधिकारी साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आज चालू आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुका फार मेहनत घेतोय आता असासाठी. आमच्या तालुक्यातून सुद्धा आमच्याकडे शिक्षण अधिकारी आदरणीय कराड साहेब असतील, त्याचबरोबर या खऱ्या तासिकेचं सगळं नियोजन किंवा आमच्याकडून सगळं कामकाज करून घेण्यासाठी छान पद्धतीने त्यांनी जे काही नियोजन केलेलं आहे की तुमच्या मुलांना चांगलं दिसावं, या सगळ्या गोष्टीसाठी काम करणारे आमचे आदरणीय नोडल अधिकारी आणि आमचे विस्तार अधिकारी आदरणीय कराड साहेब असतील, या दोन्ही कराड साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी अशी संधी दिलेली आहे की मी या ठिकाणी ऑपरेटिंगही करतोय आणि आजचा एक लेक्चर घेण्याची संधी त्यांनी मला दिलेली आहे. सांगितलं एक लेक्चर घ्या, त्यांनी दिलेल्या विषयानुसार मी आपल्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. समोर शिकवणं वेगळं, तुम्ही ऑनलाईन आहेत त्यामुळे तुम्हाला काय दिसतं या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ करता आजचा लेक्चर या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर आदरणीय गोगरे सर मध्यंतरी आले, त्यांनी या ठिकाणी मला सहकार्य केलं. त्याचबरोबर आता या ठिकाणी सर आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा आभार व्यक्त करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही चांगले गुण मिळावेत आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन आजची तासिका या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. लेक्चर समजत का? लेक्चरच आपलं होतं ते काय होतं, तुम्ही यायला पाहिजे. यायला पाहिजे मला. मी आता मला माहिती मी सकाळी आलो असतो. तुमच्याकडे परफेक्शन असली मला काय म्हणजे आवाज असला याच्यात नाही आता डायरेक्ट. हा आवाज येत होता क्लिअर. हा आवाज येत नाही. या पहिली कानात घालायची आपण ती गरज नाही राहिली का? याची गरज नाही ना.